कलाकार असो नसो, जो माणूस इतका महाराष्ट्राच्या मागे उभं राहिला, त्याच्या मागे मराठी माणूस म्हणून मला उभं राहणं अनिवार्य होतं आणि तेच मी करते. पण भावना काय, कलाकार म्हणून आणि मराठी माणूस म्हणून हे जे चित्र आज दिसेल ते पुढे तसंच सातत्याने दिसत राहावं राजकारणात सुद्धा? आता याचं उत्तर खरं तर तुमच्याकडे जास्त असेल आमच्यापेक्षा. मला असं वाटतं की हे अवघा महाराष्ट्र इतकी वर्ष असुसलेला होता जे दृश्य बघायला, ते आज आम्ही स्टेजवरती बघणार आहोत, मंचावरती बघणार आहोत. त्यामुळे आम्हाला आनंद आहे की ही दोन माणसं मराठीसाठी एकत्र येतात. त्यांच्यातले आपापसातले ज्या काही गोष्टी असतील त्या सोडून ते मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी एकत्र येतात, हेच महत्त्वाचं. मराठी चित्रपटसृष्टीला जे राज ठाकरेंचं योगदान आहे ते महत्त्वाचं आहेच, कारण मराठी चित्रपटसृष्टीचा कुठलाही प्रश्न असो राज ठाकरेंच्या दरबारात गेला की तो सुटतो, असं मराठी कलाकारांकडनं तुमच्याकडनंच आम्ही ऐकत आलेलो आहोत. मराठी कलाकारांची संख्या मात्र सध्याच्या घडीला तरी मोजकी दिसतीये. मी वैयक्तिक माझ्याविषयी बोलू शकते. मी बाकी माणसं का नाही आली याच्यावरती मी कसं काय बोलू शकेन. मी आली आहे त्यामुळे मी निश्चित त्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या मागे आणि मराठीच्या अट्टहासासाठी उभी आहे. एवढं आवाहन कराल सहकाऱ्यांना तुमच्या? आज ते इथे नसतील, कुठूनही मी अगदी सांगेन की कुठूनही तुम्ही असाल सोबत महाराष्ट्राच्या, मराठीचा, तर मला असं वाटतं की फक्त तुमच्या पद्धतीने तुमच्या सोशल मीडियावरती असू देत, व्यक्त होत राहा. भूमिका असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची चांगली वाईट हा मुद्दा नसतो, तुम्ही भूमिका घेणं महत्त्वाचं असतं.